अध्याय 4 श्लोक 9 बघतोय. जन्म कर्म च मे दिव्यमेवयो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म, जन्म कर्म च मे, च म्हणजे आणि, माझे, मे म्हणजे माझे, माझा जन्म आणि कर्म दिव्यम एवं यह तत्वतः वेत्ती, यो मधला ओ निघून जाईल. यह म्हणजे जो माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे, अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे, असे जो मनुष्य तत्वतः वेत्ती म्हणजे तत्वतः जाणतो, तोच त्यक्त्वा देहम शरीराचा त्याग केल्यावर पुनर्जन्म न येती, तो पुन्हा जन्माला येत नाही. सोऽर्जुन मध्ये संधी आहे. सह अर्जुन, सह म्हणजे तो. हे अर्जुना, माझा जन्म कर्म दिव्य आहे असा जो जाणतो, तो पुन्हा जन्माला येत नाही, तो मलाच येऊन मिळतो. माम एती, मामेती मध्ये संधी आहे. माम एती, माम म्हणजे मलाच, एती म्हणजे येऊन मिळतो. खरं तर 6व्या श्लोकातच भगवंतांनी अर्जुनाला सृष्टीचं रहस्य प्रगट करण्यासाठी मी का प्रगट होतो हे सांगितले. अजोपि सन म्हणजे मी अजन्मा असूनही, अविनाशी म्हणजे अव्यय आत्मा, अपिसन अविनाशी असूनही, आत्ममायया संभवामी माझ्या स्वतःच्या मायेने मी प्रगट होतो, माझ्या स्वतःच्या शक्तीने मी प्रकृतीला अधीन करून प्रगट होतो. अपिसन चा अर्थ इथे 6व्या अध्यायामध्ये जो अपिसन म्हटला म्हणजे ऑल्सो, इव्हन या अर्थाने, असं असूनही, असं असून सुद्धा, आत्ममायया मी अविनाशी अजन्मा असूनही माझ्या योगमायेने प्रबल शक्तीने, भूतानाम ईश्वर अपि भूतमात्रांचा ईश्वर असून सुद्धा मी जन्म घेऊन त्यांच्यात प्रगट होतो किंवा त्यांच्यामध्ये वावरतो. आविर्भूय म्हणजे आकारामध्ये प्रगट होतो. मी लीला करण्यासाठी अवतार घेतो. अलौकिक तत्व, माझे जे अलौकिक तत्व आहे ते लौकिक रूपात मग त्यानंतर दिसतं. जीवात्मा हा वासनामुळे गर्भवासी होतो, जन्म घेतो, परंतु भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये, माझा जन्म मात्र कुठल्या बंधनामुळे पुन्हा जन्म झालाय, मरण झालाय असं नव्हे, तर माझा जन्म हा दिव्य होय, अलौकिक असाच असतो, अयोनी संभव असतो. दिव्य, विलक्षण, अलौकिक असं सगळं हे तत्ववेत्ते जाणतात की हा भगवंतच आहे. हे जे दिव्य कर्म, विलक्षण कर्म, अलौकिक कर्म करणारा आहे, हा भगवंत अवतार रूपात प्रगटलाय, अशा प्रकारे तत्वतः हे सगळे जाणतात. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. 7व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं भगवंतांनी की मी संपूर्ण जगताचा, कृत्स्नस्य म्हणजे संपूर्ण जगताचा, प्रभव आणि प्रलय म्हणजे उत्पत्ती आणि लय हे सगळं मीच करणार आहे. मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. 7व्याच अध्यायात पुन्हा म्हटलं होतं की मी सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये जणू काही एका सूत्राने, जणू काही एखाद्या माळेत मणी बांधावे त्याप्रमाणे ही सगळी भूतमात्र माझ्या एका सूत्रात जणू काही बांधलेली आहेत. मया ततम इदम सर्वम, मी संपूर्ण हे जग व्यापलं आहे. जगत अव्यक्त मूर्तीना. 9व्या अध्यायात पण सुद्धा हे म्हटलं होतं की मी अव्यक्त रूपाने हे संपूर्ण जग जणू काही व्यापलं आहे, असा हा पूर्ण परमात्मा. अशा पुरुषोत्तमाचा दिव्य जन्म विशेष कर्म करण्यासाठी घेतलेला असतो. असा हा जो परमात्मा असतो, पुरुषोत्तम असतो, जो सर्व ठिकाणी व्यापून आहे, अव्यक्त आहे, असा हा मात्र अवतार रूपात जेव्हा लौकिक रूपात येतो, तेव्हा त्याचे दिव्य जन्म किंवा त्याचे दिव्य कर्म हे काहीतरी विशेष करण्यासाठी असतं, म्हणून तो जन्म घेतो, म्हणून त्याप्रमाणे तो अलौकिक कर्म करत असतो. मागच्या श्लोकामध्ये 4थ्या याच्यामध्ये म्हणजे 4थ्या अध्यायामधल्या मागच्या श्लोकात अर्जुनाने फक्त जन्माबद्दल विचारलं होतं की अपरम भवतो जन्म परय जन्म विवस्वतः. तुमचा तर आत्ताचा जन्म आणि तुम्ही पूर्वी सूर्याला हा विवस्वानाला हा सगळा
कर्मयोग सांगितला, हे कसं काय? असं फक्त जन्माबद्दल भगवंताने विचारलं होतं. पण इथे भगवंतांनी आपली कर्मसुद्धा दिव्य असतात हे सांगितलं आहे. म्हणजे माझा जन्म तर दिव्य आहेच, मी तर सगळं जाणतो पूर्वीची, तू मात्र काहीही जाणू शकत नाही, पण मला सगळं माहिती आहे. तसंच माझी कर्मसुद्धा दिव्य आहेत आणि ते करण्यासाठी मी प्रगट होतो. परित्राणाय साधूनां म्हणजे सगळं म्हटलं आहे. धर्मसंस्थापनार्थाय, धर्मग्लानी आली असेल तर, विस्कळीत झाला असेल तर त्याची सुप्रतिष्ठा करण्यासाठी, सुनियंत्रित करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे अशा प्रकारे सगळी दिव्य कर्म करण्यासाठी जणू काही मी प्रगट होतो. भगवंतांची कर्मे, जन्म इतरांसारखी सामान्य नसून अद्वितीय, अद्भुत अशीच असतात. दिव्य किंवा स्वर्गीय असतात. लक्षात हे घ्यायला पाहिजे. ते काय कसं ते बघूया. दिव्य आणि स्वर्गीय म्हणजे काय? जन्म दिव्य, पार्थिव आणि स्वर्गीय असे असतात. पृथ्वी रूपात अर्थात स्थूल रूपात होणाऱ्या जन्माला पार्थिव म्हणतात, पार्थिव जन्म म्हणतात. अंतरिक्ष रूपामध्ये होणाऱ्या जन्माला अर्थात अदृश्य अंतशक्तीच्या रूपामध्ये होणाऱ्या जन्माला अंतरिक्ष जन्म म्हणतात. आणि दिवलोकाच्या, दिव म्हटलाय म्हणजे दिविलोक जो आहे तो देवलोक, दिवलोकाच्या रूपात म्हणजेच स्वर्गीय रूपात होणारा जन्म हा दिव्य जन्म असतो. त्याला स्वर्गीय जन्म असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पृथ्वी पार्थिव जन्म, अंतरिक्ष जन्म जो म्हणता येईल त्याला, आणि तिसरा म्हणजे स्वर्गीय जन्म अशा अर्थाने. पृथ्वी, अंतरिक्ष आणि देवहू किंवा देव ज्याला म्हणता येईल. पृथ्वी, अंतरिक्ष आणि देव हे ब्रह्मांडातील स्थानं आहेत. तर पिंडाच्या म्हणजे व्यक्तीच्या आतमध्ये सुद्धा हे जन्म होत असतात. कोणते? तर पार्थिव, दिव्य ज्याला म्हणता येईल असे हे सगळे जन्म व्यक्तीच्या म्हणजे पिंडाच्या आत सुद्धा होतातच. बाकी पृथ्वी, अंतरिक्ष आणि देव हे ब्रह्मांडात आहे. आता पिंडाच्या आत म्हणजे व्यक्तीच्या आत कसे काय हे जन्म ते बघू. तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि अंतःकरण म्हणजे कारण शरीर म्हणजेच बुद्धी. पार्थिव जन्म म्हणजे स्थूल शरीराचा जन्म होतो. कारण शरीर म्हणजे बुद्धी जे म्हटलंय. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर म्हणजे बुद्धी. पार्थिव जन्म कसा? तर स्थूल शरीराचा जन्म होतो व्यक्तीचा. सर्व प्राणीमात्रांचा जन्म जो होतो तो स्थूल शरीराचा होतो, म्हणून त्याला पार्थिव जन्म म्हणतात. नंतर यापेक्षा वरच्या प्रतीचा जन्म म्हणजे अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये होतो तो द्विजाचा जन्म. द्विज म्हणजे केवळ ब्राह्मण या अर्थाने नव्हे, तर ज्याच्यावर गुरुकडून विद्यासंस्कार होतो आणि मग त्याच्यामध्ये विलक्षण असं परिवर्तन होतं, त्याला म्हणतात दिव्य किंवा अंतःकरण जन्म. यालाच सावित्री जन्म असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच आचार्यांच्या प्रेरणेने, विद्यासंस्कारांनी शरीरस्थ अंतःकरणामध्ये नवा जन्म होत असतो. तोच जणू काही अंतरिक्ष जन्म किंवा सावित्री जन्म असंही म्हटलं जातं. एक स्थूल जन्म म्हणजे शरीर दिसतं, स्थूल शरीर, पार्थिव जन्म, आणि दुसरा अंतःकरणामध्ये विद्येनी, संस्कारांनी होणारा जो जन्म आहे, जणू काही द्विजत्व येतं, तो सावित्री जन्म ज्याला म्हणता येईल किंवा अंतरिक्ष जन्म. आपल्याच आत्माला आचारस्त्वस्यां जाती विधिवेद वेद पारगहा उत्पादयति सावित्र्या सा सत्या सा जरामरा असा एक श्लोक आहे मनुस्मृतीमध्ये. या सावित्री जन्मामुळे, सावित्री जन्म म्हणजे विद्येनी, नंतर ज्ञानाने जो अतिशय त्याच्यामध्ये विलक्षण परिवर्तन झालंय, असे कोण कोण लोक आहेत सावित्री जन्मामुळे विलक्षण, ज्यांचे कर्म दिव्य जन्म आणि दिव्य कर्म झाले आहेत ते? तर व्यास, वशिष्ठ, अगस्ती, विश्वामित्र इत्यादी ऋषी. कुठे माता कुठे पिता, कुठे माता, वेगवेगळ्या कुलातले होते या सगळ्यांचे. असं असून सुद्धा हे सगळे कसे महर्षी पदाला पोचले? केवळ आचार्य किंवा सावित्री कृपेमुळे, विद्यासंस्कारांनी हे महर्षी पदाला पोचले सगळे. कारण माता आणि पिता हे सगळ्यांचे वेगवेगळे होते. अगदी काही मोठ्या कुळातले,
किंवा खूप संस्कारातले होते असंही नाही, पण स्वतःच्या या ज्ञानामुळे ते कसे महर्षी पदाला पोचले ते सांगितलंय. याहून जो उच्च प्रतीचा जन्म त्याला दिव्य जन्म म्हणतात. म्हणजे परमात्म्याचा दिव्य ज्योतीचा जो प्रकाश आहे, परमात्म्याच्या दिव्य ज्योतीचा प्रकाश हा आत्म्यामध्ये उद्भूत होतो आणि अशा प्रकारे स्फुरणपूर्वक परमात्मा दिव्य जन्म घेतो. भगवान स्फुरणपूर्वक अवताराने प्रगट होतात आणि मग आपल्या दिव्य कर्मांनी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनाय यासाठी संभवती जन्म घेतात. जो हे सर्व भगवंताचे दिव्य जन्म दिव्य कर्म जाणतो, तत्वानी जाणतो आणि तसं आचरून आपलं सुद्धा जीवन जो कृतार्थ करतो, असाच व्यक्ती असाच हा मला येऊन मिळतो. जो हे सगळं जाणतो तो. अर्जुनाला सांगायचं यासाठी आहे की मनुष्याचा जन्म दिव्य होऊ शकत नाही. भगवंताचा जन्म दिव्य होईल, पण मनुष्याचा जन्म दिव्य होऊ शकत नाही. पण कर्म मात्र अवश्य दिव्य होऊ शकतात. मनुष्याची कर्मामध्ये दिव्यता योग्यता येते. दैवी गुणांनी युक्त कर्मे असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला 16व्या अध्यायामध्ये येणार आहे की अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती 26 गुण दैवी गुण सांगितलेले आहेत. हे सगळे दैवी गुण या गुणांनी म्हणजेच ममता आसक्ती अहंकार रहित होऊन जी कर्म केली जातात ती सगळी कर्म दिव्य होय हे लक्षात ठेव. धर्म सुप्रतिष्ठित होण्यास तू सुद्धा मला साह्यभूत हो. तुझं कर्म दिव्य होऊ दे. जन्म तुझा आहेस तसा, पण पुष्कळांचा जन्म असतो तसं नाही, पण कर्म मात्र दिव्य होऊ दे. हेच जणू काही या श्लोकातून भगवंत सुचवतात आहेत. अध्याय 4 श्लोक 10 बघतोय आपण. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. वीतराग भय क्रोधा. पूर्वी सुद्धा ज्यांचे राग म्हणजेच भोगावर प्रीती आणि आसक्ती, तसंच भय आणि क्रोध. वीत म्हणजे गेलेला, ज्यांचा राग गेलेला आहे, भोगावर प्रीती आणि आसक्ती, भय क्रोध हे पूर्णपणे ज्यांचे वीत म्हणजे नाहीसे झालेले आहेत, असे हे मामुपाश्रिताः म्हणजे माझ्यामध्ये अनन्य होऊन जे येतात, प्रेमपूर्वक स्थिर राहतात. बहवो ज्ञान तपसा, जे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितल्याप्रमाणे ज्ञानरूप तपाने, ज्ञान तपसा म्हणजे ज्ञानरूप तपाने पूता म्हणजे पवित्र होऊन मद्भावम आगताः माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. या श्लोकामध्ये उन्नतीच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिलं काय सांगितलंय? मनमया म्हणजे माझ्यावर पूर्णपणे अनन्य होऊन प्रेमपूर्वक स्थिर राहणं. भगवंताच्या महात्म्याच्या अवतारी पुरुषाच्या विभूतींच्या जीवनचरित्रामध्ये तल्लीन होऊन त्यांच्या चरित्रातून सदाचाराचा बोध घेऊन आपलं आचरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मनमया होणं. हा अभ्यास वाढता वाढता मग सर्वत्र भगवत तत्व आहे याचा अनुभव व्हायला लागतो. जो असा वागतो तोच जणू काही माझ्यामध्ये येऊन प्रेमपूर्वक अनन्य भावाने स्थिर होतो हे भगवंताला सांगायचंय. मनमया अशा अर्थाने. नंतर म्हटलंय भगवत उपाश्रिताः भगवत आधारावर स्थिर राहणं, निष्ठा ढळू न देणं, उद्धार नक्की होईल हा विश्वास ठेवून आत्मसमर्पणाने सर्व कार्य करणं म्हणजे भगवत उपाश्रित. खुल्या मनाने आपल्या चुका परमेश्वराजवळ खुल्या करून शुद्ध पावित्र्यासाठी साह्य मागणे. आपली चूक झालेली असेल तर ती चूक सुद्धा परमेश्वराजवळ खुल्या मनाने सांगून मग शुद्ध पावित्र्यासाठी साह्य मागणे. परमेश्वराकडे क्षमेची याचना करताना मला क्षमा कर म्हणताना मी सुद्धा जर कोणी माझ्या बाबतीत चुकला असेल तर त्याला क्षमा करता आली पाहिजे मला, हा पण भाव माझ्यामध्ये येऊ दे.
यासाठी सुद्धा दृढता असणं म्हणजेच भगवन्निष्ठा डळमळीत होऊ न देणं होय. यालाच त्यांनी म्हटलंय भगवत उपाश्रिता. पहिलं सांगितलं मनमया, दुसरं सांगितलं भगवत उपाश्रिता, तिसरं म्हटलंय वीतराग भय क्रोधा. ज्यांची आसक्ती प्रीती भय गेलेलं आहे असे हे सगळे. या भावना जाणे म्हणजे नष्ट होणे असा अर्थ नाही, तर या भावनांवर ताबा मिळवणे असा अर्थ आहे. पूर्णपणे गेलेला आहे असं नव्हे, तर फक्त ताबा मिळवणे, संयम मिळवणे. रणभूमीवर हे सांगण्याचं कारण असं आहे की हे माझे स्वजन म्हणून अर्जुन युद्ध टाळू बघतोय. म्हणून भगवंत सांगतात आहे की जे शत्रू बनून तुझ्याशी लढायला आले आहेत, स्वजन ते कसे असतील? यातूनच वर्णसंकर होईल, पाप लागेल, ही जी तुझ्या मनात भीती होती, भय आहे, हे टाकणं महत्वाचं आहे. हा गुण टाकून देणं महत्वाचं आहे. क्रोध टाकून दे याचा सरळ अर्थ न घेता क्रोध टाकला तर युद्ध होईल कसं? युद्धाला तर क्रोध आवश्यक असतो, पण अर्थात अतिक्रोध ज्याला म्हणतात त्या अतिक्रोधाच्या आहारी गेला तर माणूस चुका करतो, मग हरेल, मृत्यू येऊ शकतो. म्हणून क्रोधाला सुद्धा अधीन ठेवून मग आवश्यक तेवढ्या जोशाने हवा तितका क्रोध दर्शवित युद्धाला सामोरे जाणे म्हणजे शत्रूला नामोहरम करता आले पाहिजे. इथे या अर्थाने वीतराग भय क्रोध हे सांगितलेलं आहे. यावर सगळ्यावर संयम ठेवून आणि जिथे जे आवश्यक आहे भय न करता क्रोध आवश्यक तेवढा ठेवून जो करतो तोच कसा असतो? वीतराग भय क्रोध अशा अर्थाने. असे हे पुरुष श्रेष्ठ असतात, पण परिस्थितीनुसार आचरण करणारे असतात. योग्य तितका क्रोध दाखवून शत्रूला मारणं इथे अभिप्रेत आहे. चौथं सांगितलं होतं, या सगळ्या ज्या उन्नतीच्या 4 अवस्था सांगितल्या त्यातली चौथी अवस्था म्हणजे पूता ज्ञान तपसा. वरील गुण आले की मग ज्ञान वृद्धिंगत होऊन आचरण शुद्ध, पवित्र, मंगलकारक असा स्वभाव मग बनत जातो. जसं शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी एकरूप होतं. त्या पाण्यात तेल टाकलं तर होणार नाही, ते उलट सगळीकडे पसरेल. पण शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी टाकलं तर ते एकरूप होतं. तसं शुद्ध तत्वामध्ये शुद्ध तत्व विलीन होतं. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे जर आचरण केलं तरच कृष्णरूप होता येईल. कृष्णमय होणं म्हणजेच कृष्णाच्या तत्वज्ञानाला धरून वागणं होय. आम्ही जास्तीत जास्त काय करतो? कृष्णमय होणं म्हणजे तर जप करतो, गीता वाचतो, गीतेची पारायण करतो, हीच आमची भक्ती. पण कृष्ण भक्ती मद्भावम आगताहा म्हणजे तद्रूप होण्यासाठी काय सांगितलंय? तर कृष्णाच्या उपदेशाप्रमाणे जो वागतो तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. ज्ञानरूप तपानी देहाचे आणि मनाचं पावित्र्य राखून दिव्य कर्म करून जीवन कृतार्थ करायला हवे. मग माम उपाश्रिताः म्हणजे माझाच आश्रय घेत कुठलंही कार्य अत्यंत जरा तन्मयतेने एकाग्रतेने करायला हवे हे सांगायचे. माम उपाश्रिताः अत्यंत ग्रेसफुली करून कुठलंही कार्य मग तो मलाच येऊन मिळेल हे सांगायचे. तन्मयतेने एकाग्रतेने समर्पण भावनेने जो हे अशा प्रकारचं कार्य करेल आणि योग्य ते आचरण करेल, कृष्णाचा उपदेश ध्यानी ठेवून त्यानुसार वागेल, तोच मग मद्भावम आगतः असेच मला येऊन मिळतात.